चालना। बदनापूरच्या शेतकऱ्यांनी केले कर्जमाफीसाठी आगळे वेगळे आंदोलन। भारतीय जनता पार्टी महायुती सरकार सत्तेत येण्यापूर्वी विधानसभेमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यातच त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून व सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे जाहीरनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते। आता ते सत्तेत येऊन सुद्धा त्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील व परिसरातील शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत। आम्ही मसलेकर सर यांच्या नेतृत्वात अनेक असे आंदोलन चालू आहे आमचे। मसलेकर सर तहसीलला आमच्या बदनापूर येथे अक्षरशः झाडावर 2 दिवस आणि 2 रात्र इतक्या थंडीच्या कडाक्यात त्यांनी जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यासाठी तिथे कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले। एक पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही। त्यानंतर बरेच आंदोलन झाले, त्याची दखल सरकारकडून घेतली गेली नाही। तर त्यामुळे कुठेतरी राग आमचा विकोपाला जात असताना विचार केला की आता शेवटला किमान स्मशानभूमीत गेल्यावर तरी सरकारला जाग येईल, पण तसं न करता सरकारचे कुठलेही प्रतिनिधी, सरकारचे लोकप्रतिनिधी आमच्याकडे आले नाही किंवा आश्वासन दिलं नाही। त्यामुळे आम्ही 15 एप्रिल पासून ते 19 एप्रिल पर्यंत आंदोलन चालू ठेवलं आणि त्यानंतर 19 एप्रिल, आज 29 एप्रिल, 10 दिवसानंतर 19 एप्रिलला आम्ही अंत्यविधी केला सरकारचा प्रतिमात्मक, आणि आज 29 तारखेला 10 दिवसानंतर आम्ही 10व्याचा कार्यक्रम या ठिकाणी पैठण येथे करत आहोत। आणि जर या सरकारला आता पण जर जागा येत नसली तरी आमचा एक ना एक शेतकरी जागा होऊन सरकारचे नाके नऊ आणून सोडल्याशिवाय राहणार नाही। तर काय सांगाल, आज पैठण नगरीमध्ये तुम्ही आगळं वेगळं आंदोलन केलं, काय मागणी आंदोलनाची, काय नाव तुमचं? मी कारभारी मसलेकर। आंदोलन मी आतापर्यंत भरपूर केले, फक्त मागणी एकच आहे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी। सरकारला कुठल्याच प्रकारे दया येत नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता हे आंदोलन जे काही आहे इथं शक्यतो माणूस मेल्याच्या नंतर येत असतं, परंतु आम्ही या ठिकाणी सरकार जिवंत वाटत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी या मुरदाड सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सरकारचं नाव या ठिकाणी घातलेलं आहे। काय पुढची दिशा असेल तुमची? याच्यानंतरची दिशा आता सरकारला न झेपणार आंदोलन असेल। आता आंदोलन करून छोटे आंदोलन करून संपलो, आता राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होईल। इतका रोष काय आला सरकारवर, काय झालं? सरकार खोटं बोलतं सगळ्यात जास्त, सरकारला झेपत नव्हतं, सरकारने शब्दच देऊ नये। अजित दादा इतक्या वेळेस अर्थसंकल्प मांडतात आणि त्यावेळेस जर त्यांना अर्थसंकल्प मांडणे इतकी जर अक्कल नसेल तर त्यांनी बोलावत कशाला? आता अजित पवार हा म्हणजे आम्हाला बिलकुल चालत नाही, अजित पवारच्या शब्दावर थोडाही विश्वास राहिलेला नाही, त्याच्यानं सरकारमधल्या कोणत्याच व्यक्तीवर विश्वास राहिला नाही। त्याच्यामुळे आता आमचा राग जो काही आहे हा आता विकोपाला गेलेला आहे। Power Trade, a transparent and secure wealth management application. कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं, कोई स्टॉक टिप्स नहीं, ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस। So what's there for you? एक एक्सपर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं। जनरेट पैसिव इनकम विदाउट एनी स्ट्रेस, backed by 20+ years of investment experience और हर इन्वेस्टमेंट पे ई-कॉन्ट्रैक्ट्स अवेलेबल है। गेट इंस्टेंट विड्रॉल्स, अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें। ट्रस्टेड बाय 13,000+ इन्वेस्टर्स इन इंडिया। तो आज ही ज्वाइन करो एंड टेक 1 step towards your financial freedom।